पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडे तो अक्षय बघू आता मुख्यमंत्री बोललेत की अगदी सखोल चौकशी करणार मुळापर्यंत जाणार जिथे ड्रग्ज सापडले तिथे कारवाई होणार असं मुख्यमंत्री म्हणतात। मात्र पुण्यामधले पोलीस किंवा पुण्यातली यंत्रणा कुठेतरी कुचकामी ठरते असं वाटतंय का? आता तपास कुठल्या दिशेने आहे? निश्चितपणाने कुचकामी असं म्हणता येणार नाही। मात्र कल्याणीनगरच्या अपघातानंतर पुणे पोलीस जागं झालं होतं असं पुणे पोलिसांकडनं सातत्याने सांगण्यात देखील आलं, कारवाई देखील सुरू होती। मात्र पुण्यातील या एका हॉटेलमध्ये जर अशा पार्ट्या सुरू होतात तर लोकल पोलीस स्टेशन काय करतो हा प्रश्न जो आहे तो आता गंभीर होत चाललेला आहे। पुण्यातलं हे तेच हॉटेल आहे जे पुण्यातील FC रोड जो नामांकित रोड आहे त्या परिसरातलं हे हॉटेल आहे आणि काल रात्री सुरू झालेली पार्टी आज पहाटेपर्यंत उशिरा कोणाच्या कृपेमुळे सुरू होती। स्थानिक पोलिसांना पार्टीबाबत काही माहिती नव्हतं का? या ठिकाणी झालेलं ड्रग्सची विक्री असेल, ड्रग्सचं सेवन असेल, हे कोणी केलं होतं याचा तपास जो आहे तो आता पुणे पोलिसांकडनं सुरू करण्यात आलेला आहे। या हॉटेलमधले सगळे CCTV जे आहेत ते देखील या ठिकाणी जप्त करण्यात आलेले आहेत। आपण जर बघितलं तर या हॉटेल आता सध्या पूर्णपणे बंद केलेलं आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी आता दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते देखील आता या ठिकाणी येऊ लागलेले आहेत आणि काही वेळातच जो CCTVचा DVR जो आहे तो देखील पोलिसांनी जप्त केलेला असून यामध्ये काय निष्पन्न होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि त्यापूर्वी आपण जर बघितलं तर हा संपूर्ण परिसर जो आहे तो आता बंद करण्यात आलेला आहे। निश्चितच अक्षय आणि आता सगळे यंत्रणा तिथे दाखल झालेल्या आहेत। मात्र या प्रकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार का, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का ते बघणं महत्त्वाचं आहे। तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल अक्षय धन्यवाद।